लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे। राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्याचा हप्ता मिळणार नाही। मकर संक्रांतीच्या आधी महिलांच्या खात्यात 1,500 रुपयांचा हप्ता जमा होणार नाही हे आता स्पष्ट झालं आहे। महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र म्हणजेच 3,000 रुपये मिळणार अशी चर्चा होती। मात्र आता निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे महिलांच्या खात्यात फक्त एकच हप्ता 1,500 रुपये जमा केला जाणार आहे। महापालिका निवडणुकीच्या तोंडावर 2 महिन्याचा हप्ता एकत्र देणे आचारसंहितेचा भंग ठरू शकतो असा आक्षेप घेत काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती। या तक्रारीवर निर्णय देताना निवडणूक आयोगाने स्पष्ट शब्दात सांगितले की वेळेआधी योजनेचा लाभ देता येणार नाही। त्यामुळे आता लाडक्या बहिणींना फक्त डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे। दरम्यान या संदर्भात बोलताना राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी विरोधकांवर टीका केली आहे। लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी पहिल्यांदाच आणली गेली असून गेल्या वर्षभरापासून ती नियमितपणे सुरू आहे असं त्यांनी स्पष्ट केलं आहे। आचारसंहितेचा कोणताही भंग न करता निवडणूक आयोगाच्या नियमानुसारच योजना राबवली जात असल्याचंही तटकरे यांनी सांगितलं आहे। तरीही जानेवारीचा हप्ता न मिळाल्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये निराशेचं वातावरण पाहायला मिळत आहे।